अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सदाभाऊ खोतांवरील टीकेनंतर महायुती आक्रमक, जयंत पाटलांना निशिकांत भोसले पाटील यांचा थेट इशारा। सांगली आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। कार्यकर्त्यांना आवर घालावा, अन्यथा आगामी काळात प्रत्येक टीकेला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला। शिवसेना जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितले की सदाभाऊ खोत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नसून अशा प्रकारांना राजकीय उत्तर दिले जाईल। खरोखरच सामना करायची तयारी असेल तर तारीख, वेळ आणि ठिकाण ठरवा, आम्हीही त्याच ठिकाणी येऊ, असे आवाहन त्यांनी दिले। यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अनेक वर्षे आमदार आणि मंत्री राहूनही तरुणांसाठी उद्योग किंवा रोजगार निर्मितीचे ठोस काम झाल्याचे दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली। तसेच 2024च्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटल्याचा उल्लेख करत मतदारांनीच त्यांचे राजकीय स्थान दाखवून दिल्याचा दावा केला। राजा रामबापू पाटील यांनी उभारलेल्या संस्थांवर राजकारण झाले, स्वतःच्या नातेवाईकांना पुढे करण्यावर भर दिला गेला आणि सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, असे आरोपही भोसले पाटील यांनी केले। पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी महायुतीमध्ये जागा निश्चित आहेत, येथे येण्याचा विचार असेल तर मागच्या रांगेत बसावे लागेल, असा टोला लगावला। पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे संचालक ॲड. चिमण डांगे यांनीही जयंत पाटील यांच्यावर टीका करत ओबीसी अधिकाऱ्यांबाबत दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला। चांगली काम करणाऱ्या महिला तहसीलदारांविरोधात तक्रारी करून त्यांना त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले। रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांनी सदाभाऊ खोत यांच्यासारखे ग्रामीण भागातील नेतृत्व पुढे येत असल्याने काहींना अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा केला। तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी महिला अधिकाऱ्यांचा सार्वजनिक अपमान निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त केले। या पत्रकार परिषदेला ॲड. चिमण डांगे, सागर खोत, सागर मलगुंडे, विजय पवार, निवास पाटील, अशोक पाटील यांच्यासह महायुतीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते।